तिकडे पर्लकोटा नदीच्या पुलावरून पाणी वाहत आहे। भामरागड तालुक्याचा संपर्क त्यामुळे तुटलेला आहे। गडचिरोलीत मुसळधार पाऊस पडतोय आणि आजही अलर्ट देण्यात आलाय। आलापल्लीत अतिवृष्टी होते आणि त्यामुळे 17 कुटुंबांचं स्थलांतर करण्यात आलेलं आहे। त्याचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। 8 दिवसाच्या विश्रांतीनंतर परत एकदा गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। हवामान विभागाने आज गडचिरोली जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट दिला असला तरी उद्या रेड अलर्ट घोषित केलेला आहे। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे गडचिरोली जिल्ह्याला लागून असलेल्या वैनगंगा नदीमध्ये त्या वैनगंगाच्या नदीच्या पात्रामध्ये ज्यावेळेस गोसीखुर्दचे दरवाजे उघडे करण्यात येतात त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होते। आठवड्यापूर्वी तसंच झालं होतं। गोसीखुर्द धरणाचे जे 33 दरवाजे उघडे करण्यात आल्यामुळे गडचिरोलीमध्ये पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती। आता आपण वैनगंगा नदीच्या पात्रावर आताच्या परिस्थितीमध्ये वैनगंगा नदीच्या पात्रामध्ये जरी पाणी कमी असलं तरी पाणी वाढायला सुरुवात झालेली आहे। म्हणजे एकीकडे म्हणता येईल की भंडारा जिल्ह्यात जर मुसळधार पाऊस झाला तर वैनगंगा नदीला पाण्याच्या पातळीत वाढ होतो आणि अथांग असं सागरसारखं हे वैनगंगा नदीचं रूप तयार होते। आणि महत्त्वाचं म्हणजे वैनगंगा नदीला लागून असलेल्या ज्या उपनद्या आहेत ज्या गडचिरोली जिल्ह्यातील आहे, पर्लकोटा नदी असू द्या किंवा कठाणी नदी असू द्या, वैनगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत जर वाढ झालं की तिकडे कुठेतरी पाण्याचा दाब मारतो आणि ते दाब आल्यामुळे तिकडले महामार्ग बंद होत असतात। गडचिरोली जिल्ह्यातील आता 2 महामार्ग सध्या परिस्थितीमध्ये बंद झालेला आहे, परंतु भंडाऱ्यातील गोसीखुर्द धरणाचे पाणी जर सोडण्यात आलं तर पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होईल आणि आठवड्यापूर्वी जी परिस्थिती झाली तेच पुन्हा परिस्थिती निर्माण होईल। कारण की हवामान विभागाने रेड अलर्ट घोषित केल्यामुळे मुसळधार पाऊस पडू शकतो। आणि महत्त्वाचा विषय म्हणजे जिल्हाधिकारी यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की विनाकामाने कोणी पाण्यामध्ये निघू नका, पाण्यामध्ये गाडी टाकू नका, पुलावर जर पाणी असेल तर गाडी टाकू नका असं त्यांनी सांगितलेलं। तरीसुद्धा काही हौशी टाकतात आणि त्यामुळे काल जी एटा मुलचेरा याच्यामध्ये एका ग्रामसेवकाची एक दुर्घटना होता वाहतुकीची, प्रशासनाने त्याला वाचवण्यात यश प्राप्त झालं होतं। तशीच दुर्घटना घडू नये याकरिता प्रशासन नेहमी काळजी घेत आहे। कॅमेरामन गणेशसह मनीष लक्षवार, NDTV मराठी, गडचिरोली।